राज्यात मोठमोठे गुन्हे घडतात, पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहोचतात देखील. पुढे अनेक वर्ष खटला न्यायालयात चालतो आणि शेवटी गुन्हेगार पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. त्यानंतर प्रकरणाचा तपास थांबतो, खरा गुन्हेगार काही सापडत नाही. अखेर असं का घडतं असा प्रश्न सामान्य जनतेला पडतो. याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा इन गोवाचा हा छोटासा प्रयत्न. सांगोळदा येथे परफ्यूम तज्ञ मोनिका घुर्डे हिच्या खुनाचा तपास ज्या पद्धतीने पोलीस करतायत त्यातून या प्रश्नाची उत्तरं सहज मिळतील. काय आहे हा प्रकार पाहूया. सांगोळदा येथे मोनिका घुर्डे या परफ्यूम तज्ञ महिलेचा गूढरित्या खून झाल्यानं शुक्रवारी या परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणातील खुन्याचा शोध घेण्यासाठी 2 पोलीस पथकं परराज्यात रवाना झाली आहेत. पण तत्पूर्वी पोलीस अधिकारी गुप्ता यांनी पत्रकारांना खुनापूर्वीचा सांगितलेला घटनाक्रम मात्र चक्रवणारा आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या या माहितीत इन गोवाला आढळलेल्या त्रुटी आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत. पोलिसांच्या याच त्रुटीमुळे अनेक सराईत गुन्हेगार न्यायालयातून पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. का आहे या त्रुटी, टाकूया एक नजर. त्रुटी क्रमांक 1, नियंत्रण कक्षातील पोलिसांना माहित नाही पोलीस हद्द. मोनिकाच्या पतीला बोलावून फ्लॅटचा दरवाजा उघडल्यानंतर मोनिका मृतावस्थेत आढळली. त्यानंतर 100 नंबरवर नियंत्रण कक्षेला माहिती देण्यात आली. नियंत्रण कक्षातून 11:15च्या सुमारास परवरी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर परवली पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना हा भाग साळगाव पोलीस हद्दीत येत असल्याचं लक्षात आलं. ही हद्द नियंत्रण कक्षातील पोलीस कर्मचाऱ्यांना माहित नव्हती का? पहले परवरी पुलिस स्टेशन पे इतला मिली थी थ्रू कंट्रोल रूम कि एक लेडी की अपार्टमेंट में डेड बॉडी पड़ी है. और बाद में ये उन्होंने, क्योंकि मौका ये सालेगांव पुलिस स्टेशन का था, वो वहाँ ट्रांसफर कर दी. त्रुटी क्रमांक 2, तपास अधिकारी घटनास्थळावरून घेतात अर्धवट माहिती. परवरी पोलिसांना नियंत्रण कक्षातून 11 वाजता खुनाची माहिती मिळाली. नियंत्रण कक्षाला माहिती देण्याआधी घटनास्थळी मोनिकाच्या फ्लॅटचा दरवाजा उघडण्यात आला होता. हा दरवाजा पोलिसांना माहिती मिळवण्याआधी किती वेळापूर्वी उघडण्यात आला याची माहिती पोलीस अधिकारी गुप्ता देऊ शकले नाहीत. कारण इन गोवाकडे 8 वाजण्याच्या सुमारास खून झाल्याची बातमी पोहोचली होती. म्हणजे त्याआधीच हा दरवाजा उघडला होता. त्यामुळे 8 ते 11 असे 3 तास पोलिसांना का कळवण्यात आलं नाही की नियंत्रण कक्षाला माहिती मिळूनही त्यांनी परवरी पोलिसांना 3 तास उशिरा कळवलं का? याविषयी पोलीस अधिकारी गुप्ता काहीही सांगू शकत नाही. म्हणजेच दरवाजा उघडणाऱ्यांकडून ही माहिती पोलीस घेऊ शकले असते, मात्र त्यांनी ही माहिती का घेतली नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. क्योंकि जैसे इनके ब्रदर बता रहे हैं कि 5 तारीख को शाम को 7:30 बजे के बाद इनका रिस्पॉन्स आना बंद हो गया. तो उस वक्त शायद उन्होंने बोला था कि वो कहीं किसी काम से बाहर, मतलब कहीं जा रही हैं बाहर मीन्स गोवा में ही कहीं बाहर जा रही हैं. तो उसके बाद से कॉन्टैक्ट नहीं हो रहा. तो अंदाज़ा ये है कि 5 और 6 की रात को ये इंसिडेंट हुआ होगा. और 7 और 6 को जब ये नई रिस्पांस मिला, मेड को भी रिस्पांस नहीं मिला, तो फिर ये लेबर को बताया गया और फिर ये ऐसे दरवाज़ा खोला उन्होंने. नहीं बंद था. इन्होंने चाबी से खोला. वो कितने बजे करीबन? उसमें रात को ही खोला जब ये हस्बैंड को बुलाया. और बिफोर परवरी पुलिस स्टेशन को कांटेक्ट हो उससे पहला खोला? हाँ, परवरी नहीं खुला. परवरी में इतना को जो इन्फॉर्मेशन आया इससे पहला ही खुला था. हाँ, उससे पहले खोल के देखा था ना. जब वो खोल के देखा उन्होंने तो 11 बजे से पहले ही की बात होगी. जब उन्होंने देखा कि बॉडी पड़ी है तो उन्होंने फिर कंट्रोल रूम को इन्फॉर्म किया. कंट्रोल रूम ने उन्होंने सोचा कि शायद परवरी का इलाका पड़ता है क्योंकि बिल्कुल बॉर्डर लाइन पे है. तो परवरी से पता लगा कि ये तो सालेगांव का, तो उन्होंने सालेगांव ट्रांसफर कर दिया. उनकी टीम आई और ये इन्वेस्टिगेशन चालू हो गई. त्रुटी क्रमांक 3, अर्धवट माहिती घेऊन केली जाते तपासाची घाई. पोलीस अधिकारी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगार हे मोनिकाच्या ओळखीचे होते. 5 ऑक्टोबरच्या रात्री 7:30 वाजता मोनिकानं मुंबईत भावाशी फोन करून संपर्क केला.
त्यानंतर मोनिकाचा संपर्क तुटला. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता 6 ऑक्टोबरला पहाटे मोनिकाच्या एटीएम कार्डचा परवरीतील एका एटीएम मध्ये वापर झाला आहे असं निदर्शनास आलं. म्हणजेच गुन्हेगारांनी मध्यरात्रीच मोनिकाचा खून केला आणि पसार झाले. मोनिकाच्या फ्लॅट जवळ एकही एटीएम नाही. त्यासाठी बऱ्याच अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरच यावं लागतं. म्हणजेच गुन्हेगारांनी 4 चाकी वाहनाचा वापर केला असणार. या वाहनाची माहिती पोलिसांनी सुरक्षा रक्षकाकडून घेतली आहे का? अशा अनेक त्रुटी इन गोवाच्या नजरेस आलेत. आणि सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे मोनिका ज्या फ्लॅटमध्ये राहत होती त्या फ्लॅटच्या वर आणि आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये लोक राहतात. खाली सुरक्षा रक्षक असतो. यातील कोणालाच या घटनेचा मागमूस लागला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोनिकाचा मृतदेह बेडवर पडला होता. तिचे हातपाय दोरीनं बांधले होते. मानेवर झटापटीच्या खुणा आहेत. तिच्या तोंडात लाळ आणि फेस येत होती. या सर्व गोष्टी कोड्यात टाकणाऱ्या आहेत. कारण जेव्हा मोनिकाचे हातपाय बांधून अत्याचार करण्यात आले तेव्हा ती जरा सुद्धा ओरडली नव्हती का? आरडाओरड केला असल्यास सुरक्षा रक्षक आणि आजूबाजूच्या रहिवाशांना कसं समजलं नाही? चला आणखीन एक शक्यता असू शकते. अगोदर तिला बेशुद्ध केलं आणि मग तिच्यावर अत्याचार केले. पण बेशुद्ध व्यक्तीचे हातपाय बांधण्याचं कारण काय? दुसरी गोष्ट म्हणजे मानेवर झटापटीच्या खुणा आहेत. म्हणजेच मोनिका तेव्हा शुद्धीवरच होती. आता यातील गूढ शवचिकित्सा अहवाल आल्यानंतरच उलगडणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता शवचिकित्सा अहवालाकडे लागून आहेत.